तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 46 आणि 46 पेजवर खालून 7वी ओळ सापडलं. अब स्वरूप लक्षण प्रमाण इन तीनों सहित माया के निरूपण करने वास्ते प्रथम ताके उपोद्घात करिके दृष्टांत सहित परमात्मा विषय सामान्यते अध्यास को निरूपण करे है. सापडलं. तर आतापर्यंत पूर्व पक्षी झाला. त्या पूर्व पक्षाने सांगितलं की माया जी तुम्ही म्हणून म्हणता म्हणे ब्रह्मचैतन्याची उपाधी आणि ते मायोपायी चैतन्य जगताच्या स्थितीकरिता उत्पत्तीकरिता आणि लयाकरिता कारण आहे, अर्थात अभिन्न निमित्तोपादान कारण आहे असं तुम्ही बोललात. परंतु त्या ईश्वराची उपाधिभूत जी माया तिचं स्वरूपच सिद्ध होत नाही असं पूर्वपक्षाने कथन केलं. अर्थात तिचं स्वरूप संभव नाही आहे, लक्षण होऊ शकत नाही आणि तिला सिद्ध करण्याकरिता कोणतंही प्रमाण देखील नाही असं बोलला होता. कोण? पूर्वपक्षी. आता त्याचं खंडन करायचं आहे आणि मायेचं स्वरूप काय आहे हेही सांगायचं, लक्षण सांगायचं मायेचं आणि मायेविषयी कोण कोण प्रमाण आहेत तेही सांगायचं. पण हे निरूपण करण्याकरिता डायरेक्ट मायेचं स्वरूप सांगायला सुरुवात करत नाही ग्रंथकार. तर मग काय करतायत? उपोद्घात म्हणून थोडा वेगळ्या विषयाने सुरुवात करतात. वेगळ्या विषयाने म्हणजे कसं की ब्रह्मस्वरूपावर हे जगत अध्यस्त आहे हे सांगायला सुरुवात करतात. इथून सुरुवात करून मग शेवटी पुढे सांगणार आहे की मायेचं स्वरूप, लक्षण आणि पुन्हा तिच्याविषयी प्रमाण. ठीक आहे. तर पंक्ती पहा. अब स्वरूप लक्षण प्रमाण सापडलं का? इन तीनों सहित माया के निरूपण करणे वास्ते या तिघा सहित मायेचं काय करायचं आहे? निरूपण करायचं आहे. पण ते निरूपण करण्याकरिता प्रथम ताके उपोद्घात करिके, त्याकरिता उपोद्घात म्हणून. आता उपोद्घात कशाला म्हणायचं ते स्वतः ग्रंथकार इथे देणार आहेत. तर उपोद्घात करिके, उपोद्घात करून दृष्टांत सहित, दृष्टांतपूर्वक परमात्मा विषय, परमात्म्याच्या ठिकाणी, ब्रह्माच्या ठिकाणी काय सामान्य ते अध्यास को निरूपण करे. मुख्य वाक्य. परमात्म्याच्या ठिकाणी सामान्य रूपाने अध्यासाचं निरूपण करायचं आहे. परमात्म्याच्या ठिकाणी अध्यास कसा आहे हे निरूपण करत असताना दृष्टांत देखील द्यायचा आहे. आणि हे सर्व कथन करणं हाच ठरेल उपोद्घात. का? की मुख्य विषय आता इथं सांगायचा विषय आहे की मायेचं स्वरूप, मायेचं लक्षण आणि मायेविषयी प्रमाण. ते सांगण्याकरिता, ते सांगायचं हे मनात ठेवून अन्य विषयाला सुरुवात करणं यालाच म्हणतात काय? उपोद्घात. म्हणून इथं आता उपोद्घात आहे. आणि तो उपोद्घात कोणत्या रीतीचा आहे की परमात्म्याच्या ठिकाणी अध्यास आहे हे सांगायचं. तो अध्यास समजण्याकरिता दृष्टांतही द्यायचा. आणि हा सारा उपोद्घात झाला की मग त्याच्यातूनच मायेचं स्वरूप काय बनतं, मायेचं लक्षण काय आहे आणि मायेविषयी प्रमाण काय आहे याचंही निरूपण होणार आहे. तर बघा मग दृष्टांत सहित परमात्मा विषय, परमात्म्याच्या ठिकाणी सामान्यते, सामान्य रूपाने अध्यास को निरूपण करे आहे. लागलं. तहा आता हे काय उपोद्घात म्हणजे काय हे सांगतायत. तहा आगे प्रतिपादन करने योग्य अर्थ को बुद्धि विषय राखी के तिस अर्थ की सिद्धि वास्ते जो पूर्व म्हणजे अगोदर प्रथम अन्य अर्थ का कथन है ताका नाम उपोद्घात है. कळलं? उपोद्घात असल्या जे व्याख्या येतात ना त्याच्यासाठी स्पेशल वही करायची आणि नोट करीत चालायचं. समजा आकडेल्या क्रमानुसार तर उपोद्घात बराबर त्याची व्याख्या पुढे लिहून टाकायची, हिंदीतून किंवा मराठीतून. त्याचं खाली त्याचं उदाहरण, नंतर पुढची व्याख्या आली पुढचा नंबर देऊन त्याची व्याख्या. म्हणजे अशी वेदांताचं काय शब्द जे असतात शब्दावली ती तयार होणार.
की वेदांतामध्ये कोणत्या शब्दाचा काय अर्थ केला जातो, आहे की नाही, काय काय प्रक्रिया आहे, याचं सुलभ होणार. आणखी पंक्ती पहा. तहा आगे प्रतिपादन करणे योग्य अर्थ को, पुढे ज्या अर्थाचं प्रतिपादन करायचं आहे, प्रतिपादन करण्याला योग्य जो अर्थ आहे त्या अर्थाला बुद्धीविषय राखी मनात ठेवून, बुद्धीमध्ये ठेवून, मनात ठेवून तीस अर्थ की सिद्धी वाचते, त्या अर्थाच्या सिद्धी करिता जो पूर्व अगोदर अन्य अर्थ का कथन आहे, अन्य गोष्टीचं कथन आहे, ते जे अन्य गोष्टीचं अन्य अर्थाचं कथन त्याला म्हणतात काय, उपोद्घात. ताका नाम उपोद्घात आहे. कळलं. ताकाला गेली एक म्हातारी दुसऱ्या म्हातारीकडे, ताक आणायचं आहे, पण जाऊन डायरेक्ट म्हणत नाही का हा गडवा घेऊन ताक भरून दे, आहे की नाही. ताकाचा गडवा मागं लपून ठेवते आणि हळू उचकून जाऊन बसते, विचारते काय बाई किती दिवस झाले भेट नाही, कसं चाललं तुझं, तब्येत कशी आहे, पोरं शाळेत गेले का, मग पोरं काही खाऊनच गेले असतील, मग दूध भाकरच खाऊन गेले असतील, मग तुमची म्हैस दूध देते का, मग तुम्ही दूध डेअरीवर देता का, नाही सारं डेअरीवर देत नाही, आम्ही ताक करतो, मग आज केलं असं ना ताक, हा लय केलंय, खूप शिल्लक आहे, मी हिला म्हणले घेऊन जाय, तिला म्हणले घेऊन जाय, कोणी घेईना, भरपूर शिल्लक आहे, जाऊ दे मग मलाच दे आता थोडंसं. अगोदर सुरुवात दुसरीकडून केली, कळलं की नाही, त्याला काय म्हणतात उपोद्घात. फोनवर बोलायला सुरुवात केली, डायरेक्ट तुमच्या मनातला विषय बोलता का, अगोदर तब्येत कशी आहे, राम राम श्यामश्याम करता, मग हे जे अगोदर राम राम श्यामश्याम तब्येत कशी काय हे सारं विचार ना, यालाच काय म्हणतात उपोद्घात. आणि जर तुम्ही म्हणाले फोनवर हा डायरेक्ट हा बोला मग बोला, तर ते काय होणार नाही, उपोद्घात ठरणार नाही. कळलं की नाही, उपोद्घात करावा लागतो कोणत्याही विषयाचा. उपोद्घात आहे लागला अर्थ. पुढे चला. तहा जैसे, आता दृष्टांत देऊ राहिले की जैसे शुक्तिरज्जू आदि को विषय रज्जू सर्पाधिक कल्पित होवे आहे. सापडलं. कल्पित आहे कोण, सर्प. रजत सर्पाधिक काय आहेत कल्पित, कुठं, शुक्ती आणि रज्जूच्या ठिकाणी. हा, शुक्ती रज्जू आदिको विषय म्हणजे आदिकांच्या ठिकाणी, तर शुक्तीच्या ठिकाणी रजत आणि रज्जूच्या ठिकाणी सर्प. सर्पाधिक कल्पित होवे आहे, हा दृष्टांत झाला. तैसे त्याप्रमाणे चेतन विषय, चैतन्य ब्रह्म त्याच्या ठिकाणी अचेतन कल्पित आहे. अचेतन पदार्थ सर्व जगत, भूत भौतिक पदार्थ, जड म्हणून जेवढे पदार्थ दिसू राहिले आपल्याला, शरीर सहित, शरीर सुद्धा, हे सर्व काय आहे कल्पित आहे. कुठं, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी, चेतनाच्या ठिकाणी. शंका, चेतन विषय अचेतन कल्पित है, इस अर्थ विषय कौन प्रमाण है. पूर्व पक्षी म्हणतो चेतनाच्या ठिकाणी अचेतन, चेतनाच्या ठिकाणी जड वर्ग, हा सर्व अचेतन म्हणजे जड, जड वर्ग कल्पित आहे. इस अर्थ विषय, या अर्थाविषयी कौन प्रमाण आहे, प्रमाण काय आहे, असा प्रश्न. समाधान, इस अर्थ विषय श्रुतार्थापत्ती ही प्रमाण है. प्रमाण सांगितलं कोणता, श्रुतार्थापत्ती. अर्थापत्ती प्रमाण आहे 6 प्रमाणामध्ये. त्या अर्थापत्ती प्रमाणाचे 2 प्रकार असतात. एक दृष्टार्थापत्ती आणि दुसरी आहे श्रुतार्थापत्ती. तर इथं प्रमाण देऊ राहिले कोणती, श्रुतार्थापत्तीचं. दृष्टार्थापत्ती म्हणजे काय, दृष्ट प्रत्यक्ष जो विषय आहे डोळ्याने दिसणारा, त्याची अनुपपत्ती होत असेल तर अन्य अर्थाची कल्पना. मग ती जी अन्य अर्थाची कल्पना आहे ती झाली अर्थापत्ती प्रमा. आणि ती ज्याच्यामुळे करावं लागते, कशामुळे, दृष्ट जो प्रत्यक्ष विषय आहे त्याची अनुपपत्ती होते म्हणून, संगती लागत नाही म्हणून, मग ते झालं अर्थापत्ती प्रमाण. जसं पिनो देवदत्त दिवान भुंगते, स्थूल देवदत्त आहे, 81 किलो वजन आहे आणि म्हणे दिवसा जेवत नाही. कळलं की नाही. तर असं संभव आहे का, जेवत नाही आणि स्थूलता आहे. जर जेवत नसेल तर स्थूलता कशी राहील, म्हणून रात्रीच्या भोजनाची कल्पना. कळलं. ही जी कल्पना म्हणजे अर्थापत्ती प्रमा केली जाते ती कोणती अर्थापत्ती आहे, दृष्टार्थापत्ती आहे. आणि एक असते श्रुतार्थापत्ती. श्रुतार्थापत्ती म्हणजे काय, श्रुतीने जो सिद्धांत सांगितलेला आहे त्या अर्थाची अनुपपत्ती होऊ नये म्हणून कोणत्या तरी त्याच्या अनुसार अर्थाची कल्पना करणं, त्याला म्हणायचं काय, श्रुतार्थापत्ती. ठीक आहे. मग आता इथं श्रुतार्थापत्ती प्रमाण दिल्या जाऊ राहिली. कशाकरता प्रमाण दिल्या जाऊ राहिले श्रुतार्थापत्तीचं, चेतनाच्या ठिकाणी अचेतन कल्पित कसं आहे
आहे की नाही. का आहे म्हणजे हे सांगण्याकरिता प्रमाण कोणतं? श्रुतार्थापत्तीचं. पंक्ती पहा. समाधान. इस अर्थ विषय श्रुतार्थापत्ति ही प्रमाण है. लागलं. तहा श्रवण करे हुए वाक्यार्थ की अनुपपत्ति करिके जो अर्थांतर की कल्पना है ताका नाम श्रुतार्थापत्ति है. श्रुतार्थापत्ति म्हणजे काय याचं स्पष्टीकरण केलं आहे की नाही. व्याख्या लिहित असताना उपोद्घाताच्या नंतर नंबर टाकून क्रमाने काय येईल? श्रुतार्थापत्ति. मग त्याची व्याख्या. तर श्रवण करे हुए वाक्यार्थ की, श्रवण केलेला जो वाक्य आणि वाक्याचा अर्थ, त्याची अर्थाची अनुपपत्ती करिके, अनुपत्ती होत असेल, संगती लागत नसेल, तर जो अर्थांतर की कल्पना, जी अन्य अर्थाची कल्पना केल्या जाते, कल्पना है, ताका नाम श्रुतार्थापत्ती आहे. तिला श्रुतार्थापत्ती असे म्हणतात. सो प्रकार दिखावे आहे. तो प्रकार आता इथं दाखवतात श्रुतार्थापत्तीचा प्रमाण म्हणून. ठीक आहे. चेतनाच्या ठिकाणी अचेतन कल्पित कसं आहे हे सांगण्याकरिता. तहा इदम सर्वम यत अयम आत्मा. एक श्रुती झाली. आत्मा एव इदम सर्वम ही दुसरी. ब्रह्म एव इदम सर्वम. पुरुष एव इदम विश्वम. सर्वम खल्विदम ब्रह्म. वासुदेव सर्वम. नारायण सर्वम इदम पुराण है की नाही इत्यादी. बघा एकाच ठिकाणी एवढ्या श्रुती तुम्हाला कुठे भेटणार नाही. या साऱ्या श्रुती पाठ करून टाकायला पाहिजे आहे की नाही. हे सर्व जगत परमात्माच आहे, ब्रह्मच आहे. प्रमाण काय? या साऱ्या श्रुती फटाफट एकानंतर एक सांगायच्या. कळलं? चला. तर काय श्रुती आहे? इदम सर्वम यद अयम आत्मा आहे की नाही. इदम सर्व हे जे काही आहे ते सर्व हा आत्माच आहे. कळलं? एक. आत्मा एव इदम सर्वम. इदम सर्वम आत्मा एव. हे सर्व काही आत्माच आहे. ब्रह्म एव इदम सर्वम. इदम सर्वम ब्रह्म एव. हे सर्व काही काय आहे? ब्रह्मच आहे. पुरुष एव इदम विश्वम. इदम विश्वम पुरुष एव. हे समस्त विश्वार्थात जगत ब्रह्मच आहे. पुरुष म्हणजेच ब्रह्म परमात्मा आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म. सर्वम खलु इदम ब्रह्म. इदम सर्वम खलु ब्रह्म. खलु हे निश्चयवाचक गव्य आहे. हे सर्व काही ब्रह्मच आहे. बोलत जा. बोलण्याचा आळस करू नका. ठीक आहे. वासुदेव सर्वम. हा असं बोलायचं. सर्वम वासुदेव. सर्व काही काय आहे? वासुदेवच आहे. नारायण सर्वम इदम पुराण. इदम सर्वम पुराण नारायण. हे सर्व काही पुराणा, प्राचीन, सनातन हा नारायण परमात्माच आहे. बघा इत्यादी अनेक श्रुती स्मृतियो विषय. अनेक श्रुती स्मृतीमध्ये चेतन ते भिन्न करिके, चेतनाहून भिन्न रूपाने अचेतन का अभाव ही प्रतिपादन करे आहे. अर्थात चेतनाहून भिन्न काय नाही आहे? अचेतन नाहीच. अचेतनाचा अभाव. चेतनाहून भिन्न अचेतनाचा अभाव. अर्थात सर्व काही अचेतन काय आहे? चेतन रूपच आहे. सांगितलं ना, सर्वम खल्विदम ब्रह्म म्हणजे सर्व ब्रह्मच आहे. म्हणजे अचेतन जड पदार्थ म्हणून जेवढे आहेत ते सर्व चेतनाहून भिन्न नाहीत असं सांगितलं आहे. अचेतन का अभाव ही प्रतिपादन करे आहे. लागला अर्थ. तहा इन उक्त श्रुती वचनो विषय. या वर सांगितलेल्या श्रुती वचनांमध्ये इदम सर्वम असं म्हटलंय की नाही. इस वचन करिके तो, या वचनाने तर प्रत्यक्षाधिक प्रमाण करिके सिद्ध यह आकाशाधिक जगत कथन कर्या. तर इदम सर्वम हे सर्व ठिकाणी आलं की नाही. इदम सर्वम इदम सर्वम इदम विश्वम इदम सर्वम. इदम सर्व म्हणजे कोण? अचेतन स्वरूप जगत की जे की चक्षुरादी इंद्रियाच्या द्वारे प्रत्यक्ष आहे असं हे जगत. अचेतन. हा इदम सर्वम इस वचन करिके तो प्रत्यक्षाधिक प्रमाण करिके सिद्ध. प्रत्यक्षादि म्हणजे चक्षुरादि प्रमाणाने सिद्ध. य आकाशाधिक जगत. हे आकाशाधिक जगत कथन करे आहे, कथन केलेलं आहे. और आत्मा, ब्रह्म, पुरुष, वासुदेव, नारायण हे सर्व एकाच त्या तत्वाचे काय आहेत? नावं आहेत. आहे की नाही. त्या ब्रह्मालाच आत्मा म्हणा, ब्रह्म म्हणा, पुरुष म्हणा, वासुदेव म्हणा, नारायण म्हणा, साक्षी म्हणा, कूटस्थ म्हणा, त्वमपद
लक्ष म्हणा, तत्पद लक्ष म्हणा, अर्थ एकच आहे. आत्मा, ब्रह्म, पुरुष, वासुदेव, नारायण इन शब्दों करिके म्हणजे या शब्दांच्या द्वारे अद्वितीय तथा सर्व का साक्षी, परमात्मा अद्वितीय आहे, सर्वांचा साक्षी आहे, तथा प्रत्येक रूप ऐसा परमात्मा कथन करे आहे. पुन्हा तो परमात्मा कसा आहे? प्रत्येक रूप आहे. प्रत्येक रूप आहे म्हणजे सर्वांचा अंतरात्मा आहे. सर्वांच्या हृदयात चराचरात रूपाने मध्ये चराचरामध्ये तो बसलेला आहे, निवास करतो आहे, राहतो आहे. तो काही परिच्छिन्न नाही आहे, व्यापक आहे. ठीक आहे. प्रत्येक रूप ऐसा परमात्मा कथन कर्या आहे. तहा प्रथम श्रुती विषय प्रपंच का वाचक जो इदम सर्व, ज्या अनेक श्रुती दिल्या त्या अनेक श्रुतीमध्ये सर्वात पहिली श्रुती कोणती होती? इदम सर्वम यद अयम आत्मा. तर इदम सर्वम ता प्रथम श्रुती विषय, पहिल्या श्रुतीमध्ये प्रपंच का वाचक, प्रपंचाचा वाचक शब्द आलाय कोण? इदम सर्वम. तो प्रपंच का वाचक जो इदम सर्वम यह शब्द है, तथा परमात्मा का वाचक जो आत्मा यह शब्द है. तर पहिल्या श्रुतीमध्ये परमात्म्याचा वाचक शब्द कोणता? आत्मा. आणि परमात्म्याचा वाचक शब्द कोणता? आत्मा. बरोबर. आणि प्रपंचाचा वाचक शब्द इदम सर्वम. लक्षात आलं? हां. तथा परमात्मा का वाचक जो आत्मा शब्द है, तीन दोनों शब्दों का सामानाधिकरण्य प्रतीत होवे. त्या दोघा शब्दाचा काय आहे? सामानाधिकरण्य आहे. कोण दोघा शब्दाचं? इदम सर्वम आणि अयम आत्मा. ठीक आहे. सामानाधिकरण्य. सामानाधिकरण्य म्हणजे समान विभक्तीमध्ये ते पद आहेत, आहे की नाही? अपर्यायवाची असून समान विभक्तीमध्ये ते पद आहेत म्हणून त्यांचं सामानाधिकरण्य आहे. अपर्यायवाचक समान विभक्तीमध्ये, एकाच विभक्तीमध्ये जे पद असतात त्यांचं काय असतं? सामानाधिकरण्य असतं. हे पदाचं सामानाधिकरण्य. ठीक. तो देखो भाई, यह तीन दोनों शब्दों का सामानाधिकरण्य प्रतीत होवे है. लागलं? तहा त्यामध्ये जड जगत का तथा चेतन आत्मा का वास्तव ते एकपणा संभवता नाही. तसं पाहिलं खऱ्या अर्थाने तर एक चेतना एक जड आहे की नाही? आणि दोघांची एकरूपता होऊ शकते का? नाही होऊ शकत. आणि जिथं सामानाधिकरण्य असतं पदाचं तिथं अर्थाचा काय असतो? अभेद. मग इथं अर्थाचा अभेद व्हायला पाहिजे पण होऊ तर शकत नाही, कारण एक चेतन आहे एक जड आहे. मग आता काय समजायचं नेमकं? पंक्ती पहा. तहा जड जगत का तथा चेतन आत्मा का वास्तव ते एकपणा संभवता नाही, एकपणा होऊ शकत नाही. याते म्हणून चेतन अचेतन का अभेद प्रतिपादकत्व रूप मुख्य सामानाधिकरण्य तो तहा संभवता नाही. म्हणून इथं सामानाधिकरण्याच्या बळावर आहे की नाही, दोन्ही पदात सामानाधिकरण्य आहे म्हणून दोन्ही पदाच्या अर्थाचा अभेद पाहिजे. पण अभेद तर होणं शक्य नाही, कारण एक चेतन आहे एक अचेतन आहे. याचा अर्थ दोघांचा मुख्य सामानाधिकरण्य नाही आहे, परंतु आहे कोणतं? बाद सामानाधिकरण्य आहे. कसं काय सांगतायत? या ते चेतन अचेतन का अभेद प्रतिपादकत्व रूप मुख्य सामानाधिकरण्य तो तहा संभवता नाही. आहे नाही? मुख्य सामानाधिकरण्य कुठं असतं? की जिथं हमेशा अभेद असतो ज्या दोघांमध्ये त्यांचं काय असतं? मुख्य सामानाधिकरण्य. उदाहरण, त्वमपद लक्ष साक्षी आणि ब्रह्म या दोघांचा काय आहे? मुख्य सामानाधिकरण्य आहे, कारण सदाच हमेशाच दोघांचा काय आहे? अभेदच आहे. बरोबर. परंतु जीवाच्या स्वरूपात असणारा चिदाभास अर्थात प्रतिबिंब स्वरूप चिदाभास त्याचा ब्रह्माबरोबर अभेद कसा आहे? मुख्य सामानाधिकरण्य आहे का? नाही. त्याचा बाद करून त्याच्याशी अभेद आहे. याला म्हणायचं बाद सामानाधिकरण्य. जसं मुलाचा आईबापाबरोबर आहे की नाही मुख्य सामानाधिकरण्य आहे, आणि त्याच्या बायकोचा त्या कुलाबरोबर बापाच्या कुलाबरोबर सामानाधिकरण्य आहे, पण कोणतं? बाद सामानाधिकरण्य. तिला बिचारीला आपल्या आईबापाच्या कुलाचा धर्माचा साऱ्याचा त्याग करून या कुलाशी तिला एकत्र एक व्हावं लागलं. त्याचा बाद करून एकत्र एक झाली ती, म्हणून तिचं बाद सामानाधिकरण्य. बरोबर. आणि मुलाला काही आडनाव बदलावं लागलं नाव झाल्यावर? नाही. म्हणून मुलाचं बापाच्या कुलाबरोबर काय आहे?
मुख्य सामानाधिकरण्य. कळलं? पाहता याते चेतन अचेतन का अभेद प्रतिपादकत्व रूप मुख्य सामानाधिकरण्य तो तहा संभवता नाही. किंतु मग जैसे ज्याप्रमाणे उदाहरण देऊन सांगतात बाद सामानाधिकरण्याचं, मग सिद्धांत सांगणार. जैसे यह अयम चोर स स्थानु इस वचन विषय चोर स्थानु इन दोनों शब्दों का बाद सामानाधिकरण्य है. उदाहरण दिलं. जसं रस्त्याने संध्याकाळच्या वेळेस जात असता चंद्राचा प्रकाश पडलेला होता आणि खूप दिवस झाले म्हणजे मुगाच्या शेंगा खायलाच भेटल्या नाही. कारण मूग तेव्हाच येतो जेव्हा मृग नक्षत्रामध्ये पाऊस पडतो. पेरणी होते मृग नक्षत्रावर, त्याच्याकरिता लवकर पाऊस पडावा लागतो. आणि जर का मृग नक्षत्र संपल्यावर पाऊस पडला तर त्यावर्षी मुगाची पिकं येत नाही. 4-5 वर्ष झाले मूग भेटलाच नाही खायला. आणि योगायोग ह्या वर्षी भरपूर पाऊस पडला अगोदरच आणि प्रत्येक शेतकऱ्याने मूग पेरला. पण याच्या घरी शेतीच नव्हती. मग याला कोण मुगाच्या शेंगा खायला देणार? मग याने ठरवलं आता जातो मी आणि चोरून खातो. आणि निघाला संध्याकाळच्या वेळेस, पौर्णिमेचा दिवस होता. त्या दिवशी भजे करायचे विसरून गेला आणि शेंगा खायचं म्हणून ठरलं आणि गेला बिचारा. कळलं? आणि रस्त्याने जात असताना ज्या शेतात त्याला मुगाच्या शेंगा खायच्या होत्या त्या शेतकऱ्यांनी काय केलं, तिथे एक असं हे लावून ठेवलं होतं बुजगवणं. ठीक आहे ना. त्याला वाटलं बाबू रे बाबू इथं तर कोणीतरी माणूस उभा आहे, आता कसं काय आपण शेंगा खाणार. पण तरी दपकत बघू तर कोण आहे. असं हळूहळू जवळ जाऊन पाहिलं तेव्हा त्याचा दुरून मित्र आवाज येतो, अरे नको नको जाऊ तिकडे चोर आहे. हा सांगतो नाही नाही तो चोर स्थानू आहे. काय सांगितलं? चोर स्थानू आहे. ज्याला आपण खूप दुरून चोर समजत होतो किंवा बुजगावणं समजत होतो किंवा काय असेल ते, तो चोर नाहीये. मग काय आहे? स्थानू आहे. किंवा मालक नाहीये, तो स्थानू आहे वगैरे. कळलं? मग आता कळलं तर अभेद झाला आता. कोणाचा कोणाबरोबर? चोराचा स्थानूवर. चोराचा म्हणजे चोरी करायला गेला तो नाही बरं का, की ज्याला चोर समजत होता ज्या चिन्हाला तो काय झाला आता? स्थानूच झाला. मग आता चोराचा स्थानू बरोबर काय झाला? अभेद. मी कोणतं सामानाधिकरण्य? बाद सामानाधिकरण्य. त्याच्या ठिकाणी जो चौर्यत्व धर्म या चोरीपणा धर्म अगोदर लक्षात येत होता त्याचा बाद करून तो नसून तो स्थानूच आहे, स्थानूत्व त्याच्या ठिकाणी आहे. याला म्हणायचं बाद सामानाधिकरण्य. कळलं? पंक्ती पहा. जैसे यह अयम चोर जो हा चोर चोरः स स्थानू. तर चोर प्रथमा विभक्ती आहे, स्थानू प्रथमा विभक्ती आहे. दोघा पदांचं सामानाधिकरण्य आहे. मग सामानाधिकरण्य कसं काय होणार बा कोणी म्हणेल? कारण चोर हा चेतन वस्तू, चेतन कोणतरी मनुष्य असणार आणि स्थानू म्हणजे काय? झाडाचं खोड जड असणार. अभेद कसं काय होणार? तर बाद करून अभेद, बाद सामानाधिकरण्य त्याला म्हणतात. यह अयम चोरः स स्थानू इस वचन विषय, या वचनामध्ये चोर स्थानू इन दोनों शब्दों का, चोर आणि स्थानू या दोघा शब्दांचं काय आहे? बाद सामानाधिकरण्य आहे. कळलं? तो चोर स्थानु इन दोनों शब्दों का बाद सामानाधिकरण्य है. तैसे त्याप्रमाणे. आता दृष्टांत झाला. तैसे ता उक्त श्रुती विषय आहे की नाही. काय झालं आज रेंजला? गेली ना. आता बंद झाला असं तिकडे दिसायचं पण रेंजच गेली. आता काय करणार? तैसे आता सिद्धांत सांगतात पहा. ता उक्त श्रुती विषय म्हणजे ता उक्त श्रुती म्हणजे वर दिलेली श्रुती. उदाहरण इदम सर्वम यद अयम आत्मा, ही श्रुती आहे. तैसे ता उक्त श्रुती विषय आत्मा इन, आत्मा सर्व, दोन शब्द कोण कोण? आत्मा आणि सर्व. आत्मा सर्व इन दोन पदों का भी बाद सामानाधिकरण्य है. की ज्याप्रमाणे चोर आणि स्थानू या दोन पदाचं काय आहे? बाद सामानाधिकरण्य. तसं सर्व आणि आत्मा या दोन पदाचं काय आहे? बाद सामानाधिकरण्य आहे. तसे ता उक्त श्रुति विषय आत्मा सर्व इन दोनों पदों का भी बाद सामानाधिकरण्य ही है.
अर्थात स्पष्टीकरण करतायत, जैसे दृष्टांत विषय, दृष्टांतामध्ये चोर स्थाणु इन दोनों पदों के सामानाधिकरण्यते, या दोघा पदाचं काय आहे, सामानाधिकरण्य असल्यामुळे स्थाणु ते भिन्न करिके चोर का अभाव प्रतीत होवे, स्थाणूहून भिन्न चोराचा काय अभाव आहे. अर्थात स्थाणूहून वेगळा चोर नाही, चोर हा स्थाणूच आहे. अगोदर वेगळा वाटला होता कोणीतरी आहे म्हणून, पण नाही, लक्षात आलं हा स्थाणूच आहे. स्थाणु ते भिन्न करिके चोर का अभाव प्रतीत होवे आहे, लागलं, हा दृष्टांत झाला. तैसे दार्ष्टांतिक श्रुती वाक्य विषयी भी, दार्ष्टांत म्हणजे सिद्धांत, सिद्धांतामध्ये जे प्रमाण म्हणून उदाहरण म्हणून श्रुती वाक्य दिलं आहे, त्या श्रुती वाक्यामध्ये देखील दार्ष्टांतिक श्रुति वाक्य विषय भी आत्मा सर्व इन दोनों पदों के सामानाधिकरण्य थे, या दोघा पदाचं काय आहे, सामानाधिकरण्य. कोणत्या दोन पदाचं, सर्व आणि आत्मा. आत्मा सर्व इन दोनों पदों के सामानाधिकरण्य थे, सामानाधिकरण्य असल्यामुळे आत्मा ते भिन्न करिके म्हणजे आत्म्याहून वेगळ्या रूपाने सर्व जड जगत का अभाव ही प्रतीत होवे है. याचा अर्थ असा होतो की आत्म्याहून भिन्न हे सर्व दिसणारं जड जगत म्हणून कोणी नाहीच. जसं स्थाणूहून वेगळा चोर दिसत होता, पण विचार करून पाहिलं तर तो चोर स्थाणूहून वेगळा नव्हता, स्थाणूच होता. त्याप्रमाणे श्रुती सांगते इदम सर्वम यद अयम आत्मा, आणि दोन्ही पद आहेत, सर्व आणि आत्मा. सर्व म्हणजे जगत, आत्मा म्हणजे चेतन, दोघांचं सामानाधिकरण्य आहे इथं दोन्ही पदाचं. परंतु इथं मुख्य सामानाधिकरण्य होऊ शकत नाही, पण श्रुती सांगते आहे खोटं नाही आहे ते. मग इथं काय अर्थ समजायचा की आत्म्याहून वेगळ्या रूपाने कोणी जगत नावाचा पदार्थच नाही, आत्मा स्वरूपच आहे. आणि हे तेव्हाच संभव होईल की जेव्हा तिथं दृष्टांतामध्ये स्थाणू काय आहे, खोटा आहे, कल्पित आहे. सॉरी, स्थाणू नाही, कोण, चोर. चोर कसा आहे, कल्पित आहे, खोटा आहे. आणि कल्पित आहे म्हणून त्याचा अभेद झाला कुणाबरोबर, स्थाणू बरोबर, म्हणजे स्थाणूच सिद्ध झाला. त्याप्रमाणे इथं सुद्धा सर्वम आणि आत्मा हे दोन पद आहे, दोघाचा अभेद सांगितला जाऊ राहिला. पण दोघाचा अभेद तेव्हाच होईल की हे जगत सर्व शब्दांनी घेतल्या जाणारे जगत हे कल्पित असेल तर. कारण कल्पित वस्तूच फक्त अधिष्ठानाहून अतिरिक्त नसते. याचा अर्थ हा हे ठरतं की हे सर्व जगत दिसणारं कसं आहे, कल्पित आहे, अध्यस्त आहे. आणि अध्यस्त असणाऱ्या जगताकरिता अधिष्ठान कोण, ब्रह्म आहे, असा अर्थ. चला, तैसे दार्ष्टांतिक श्रुती वाक्य विषयी भी, दार्ष्टांत रूपांमध्ये आलेली श्रुती वाक्यामध्ये देखील आत्मा सर्व इन दोनों पदों के सामानाधिकरण्य ते, पंक्ती सापडली का, आत्मा ते भिन्न करिके आत्म्याहून वेगळ्या रूपाने सर्व जड जगत का अभाव ही प्रतीत होवे. आत्म्याहून भिन्न रूपाने समस्त जड जगताचा काय सिद्ध होतो, अभावच, नाहीच. दिसतात फक्त, दिसण्यापुरती सत्ता आहे, वस्तुता सत्ता नाही जगताला. जसं स्वप्नामध्ये अनेक पदार्थ दिसतात, पण खऱ्या अर्थाने ते असतात का, नाही, फक्त दिसायपुरती आहेत. पण जेव्हा आपण त्या स्वप्न पदार्थांना पाहत असतो तेव्हा तर असं वाटत असतं काय की नाही नाही हे खरंच आहे म्हणून. ही नदी वाहते आहेत, आहे की नाही, इथं मंदिर आहेत, लोक मंदिरात दर्शनाला चाललेले आहेत, नदी वाहते आहेत, धोपघाटावर बाया धुणे धुत आहेत, कोणी स्नान करत आहे, बकऱ्या तिकडून येत आहे, पाणी प्यायला येत आहेत, कोणी नावा चाललेले आहेत, इकडून तिकडे जात आहेत. हे सारं दिसतं कुठं, स्वप्नात. पण वस्तुत आहे का, नाही, दिसण्यापुरतं आहे. तसे सारं दिसणारं जगत की मी इथं बसलो आहे, ऐकतो आहे की नाही, मी जेवण करतो, मी झोपतो, मी बोलतो, पाहतो, हे सर्व जे कल्पित, ही सर्व कल्पना मात्र आहे, वस्तुता काहीच नाही. याचा अर्थ हे जगत जगत नसून जगत नाहीये, काय आहे मग, ब्रह्मच आहे. म्हणून श्रुती सांगते इदम सर्वम यद अयम आत्मा, हे सर्व काही आत्माच आहे. कळला अर्थ. याचा अर्थ हे जगत दिसतं, हे सर्व काय मग कल्पित आहे, अनिर्वचनीय आहे, खोटा आहे, मिथ्या आहे. कळलं. आत्मा सर्व इन दोनों पदों के सामानाधिकरण्य थे, आत्मा ते भिन्न करिके सर्व जड जगत का अभाव ही प्रतीत होवे. लागलं, पंक्ती सापडली का, खालून जाऊ ती ओळ.
अर्थात प्रपंचाभाववान आत्मा, या प्रकार का बोध ता श्रुति वाक्य ते होवे है कि नाही. चोर अभाव वाला स्थानू, त्याप्रमाणे प्रपंचाच्या अभाववान कोण? आत्मा. प्रपंचाभाववान आत्मा, या प्रकार का बोध ता श्रुति वाक्य ते होवे है. लागलं. तहा सो जड प्रपंच का नाही, प्रपंच कारण. तहा सो जड प्रपंच का काय काय जड प्रपंच कारण भाव तभी संभवे, जभी ता जड प्रपंच को ब्रह्म विषय कल्पित मानिये. अगली पंक्ती आता. तहा सो जड प्रपंच का नाही, कसं वाचायचं? प्रपंच का अभाव तभी संभव आहे असं पाहिजे काहीतरी. प्रपंच कारण अभाव, प्रपंच कारण भाव तभी संभवे, म्हणजे तात्पर्य हे आहे, नंतर सांगू. प्रपंच जो आहे ना, तर प्रपंच रूप प्रपंचाचा अभाव, थोडक्यात प्रपंचाचा काय आहे? अभाव. आणि या प्रपंचाचा अभाव तेव्हाच संभवेल केव्हा? जर प्रपंच कल्पित असेल तर. तासो जड़ प्रपंच कारण भाव तभी संभवे, जभी ता जड़ प्रपंच को ब्रह्म विषय कल्पित मानिये. तर जड़ प्रपंचाला ब्रह्मा ठिकाणी काय मानावं लागेल? कल्पित आहे की नाही. ता जड़ प्रपंच को ब्रह्म विषय कल्पित मानिये. ठीक आहे, पुढे पहा काय करावं. ता प्रपंच के कल्पितपणे ते विना, म्हणजे तो प्रपंच कल्पित असल्याशिवाय सो प्रपंच का अभाव संभवता नाही, प्रपंचाचा अभाव होणं शक्य नाही. केव्हा? कोठपर्यंत? जोपर्यंत प्रपंचाला कल्पित म्हणत नाही, समजत नाही तोपर्यंत. ता प्रपंच के कल्पितपणे ते विना, कल्पित मानल्याशिवाय सो प्रपंच का अभाव संभवता नाही. याते म्हणून सो श्रुतियुक्त जड़ प्रपंच का अभाव, सापडलं का? जड़ प्रपंच का अभाव अपने प्रतियोगी भूत जड़ प्रपंच के कल्पितपणे ते विना अनुपपन्न हुआ, ता जड़ प्रपंच के कल्पितपणे को कल्पना करावे है. सापडलं? पंक्ती पहा. सो उक्त जड़ प्रपंच का अभाव, अभाव कुणाचा? जड़ प्रपंचाचा अभाव. त्या अभावाचा प्रतियोगी कोण? जड़ प्रपंच. जड़ प्रपंचाचा अभाव, त्या अभावाचा प्रतियोगी कोण? जड़ प्रपंच. यस्य अभावः स प्रतियोगी. घटाभाव प्रतियोगी घट, पटाभाव प्रतियोगी पट. त्याप्रमाणे जड़ प्रपंचाचा अभाव, त्या अभावाचा प्रतियोगी कोण? जड़ प्रपंच. पंक्ती पहा. याते सो श्रुति उक्त जड़ प्रपंच का अभाव अपने प्रतियोगी भूत, अपने म्हणजे त्या अभावाचा, आपणे शब्दाने कोण घ्यायचा? अभाव. त्या अभावाचा प्रतियोगी कोण? जड़ प्रपंच. अपने प्रतियोगी भूत जड़ प्रपंच के, प्रतियोगी स्वरूप जो जड़ प्रपंच, तो जड़ प्रपंच के कल्पितपणे ते विना, म्हणतो जड़ प्रपंच कल्पित असल्याशिवाय अनुपपन्न हुआ. अनुपपन्न आहे कोण? अभाव. कुणाचा? जड़ प्रपंचाचा अभाव. श्रुती सांगते अभाव आहे, आणि अभाव अनुपन्न होईल कोठपर्यंत? जोपर्यंत त्या जड़ प्रपंचाला कल्पित मानत नाही तोपर्यंत. याच्यावरून हा समस्त जड़ प्रपंच कसा ठरतो? कल्पित. सो याते सो श्रुतियुक्त जड़ प्रपंच का भाव अपने प्रतियोगी भूत जड़ प्रपंच के कल्पितपणे ते विना अनुपन्न हुआ, ता जड़ प्रपंच के कल्पितपणे कुकल्पना करावे है. याच्यावरून काय ठरलं की हा जड़ प्रपंच सर्व कसा आहे?
कल्पित आहे हे सिद्ध झालं। इस प्रकार की श्रुतार्थापत्ति करके ही चेतन विषय अचेतन का कल्पितपणा निश्चय होवे है। अशा रीतीने श्रुतार्थापत्तीच्या द्वारे श्रुतार्थापत्ती प्रमाणावरून हे सिद्ध झालं की चेतन विषय म्हणजे चैतन्याच्या ठिकाणी अचेतन हे काय आहे, कल्पित आहे। प्रपंच परमात्म्याच्या ठिकाणी प्रपंच हा सर्व कल्पित आहे ठरलं। कशावरून? प्रमाणावरून। कोणतं प्रमाण? श्रुतार्थापत्ती रूप अर्थापत्ती प्रमाण। श्रुतार्थापत्ती म्हणजे काय? श्रुतीने सांगितलेल्या अर्थाची अनुपपत्ती होते। कारण श्रुती सांगत आहे काय? इदम सर्वम यदयम आत्मा, हे सर्व आत्माच आहे आणि हे सर्व म्हणजे जड प्रपंच। आत्मा कसा असू शकेल? ज्या अर्थी प्रपंचाचा अभाव म्हणजे आत्मा आहे, त्या अर्थी त्या अभावाचा प्रतियोगी स्वरूप जो जड प्रपंच तो सर्व काय आहे? कल्पित आहे, हे सिद्ध होतं। श्रुतार्थापत्ति करके चेतन विषय चेतनाच्या ठिकाणी अचेतन का कल्पितपणा निश्चय होवे है। इस प्रकार का अर्थ पूर्वोक्त दूसरे श्रुति स्मृति वचनों का भी जाणी लेना। भरपूर श्रुती दिल्या ना वर, त्या सर्व श्रुतीवरून हे समजायचं आहे। अभिप्राय हाच आहे, त्या श्रुतार्थापत्तीवरून हे समस्त जगत कल्पित आहे, मिथ्या आहे, अनिर्वचनीय आहे हे सिद्ध झालं। लागली पंक्ती पुढे। शंका पूर्व चेतन विषय अचेतन को कल्पित कया। पूर्व पक्षी बोलतोय, काय म्हणतो की पूर्व म्हणजे मागे आत्ता, चेतन विषय चेतनाच्या ठिकाणी अचेतन हा समस्त दृश्य वर्ग जड वर्ग ते कल्पित आहे असं तुम्ही सांगितलं म्हणे। चेतन विषय अचेतन को कल्पित कया, ता चेतन कौन वस्तु है तथा अचेतन कौन वस्तु है, ही शंका। म्हणजे तो म्हणतो तुम्ही वाक्य सांगितलं हो, चेतनाच्या ठिकाणी अचेतन कल्पित आहे आणि कल्पित आहे हे सिद्ध करण्याकरिता तुम्ही श्रुतार्थापत्ती रूप प्रमाण पण दिलं। श्रुती प्रमाण आहे आणि श्रुतार्थापत्ती पण प्रमाण आहे, दोन प्रमाण झाले। मग श्रुती सांगते जगत कल्पित आहे एक, वाचारम मनम विकारो नामधेयम, आणि श्रुतार्थापत्तीवरून सुद्धा सिद्ध झालं की जगत कल्पित आहे। याचा अर्थ ही गोष्ट पूर्ण झाली। आता चेतनाच्या ठिकाणी अचेतन कल्पित आहे, एवढं कळलं। पण म्हणे ज्या चेतनाच्या ठिकाणी तुम्ही अचेतनाला कल्पित म्हणता तर ते चेतन म्हणजे काय आहे, अचेतन म्हणजे काय आहे हेच आम्हाला कळालं नाही। आणि हेच जर कळालं नाही तर चेतनाच्या ठिकाणी अचेतन कल्पित आहे कसं काय कळणार? ज्याला हे माहितीच नाही की रज्जू काय असते, सर्प काय असतो, त्याला काय कळणार की रज्जूवर सर्प कल्पित आहे म्हटल्यावर? असं सांगितलं वाक्य त्याला, रज्जूवर सर्प कल्पित आहे। तो म्हणून रज्जूवर सर्प कल्पित आहे, पण रज्जू म्हणजे काय तेच मला माहित नाही, सर्प म्हणजे काय तेच माहित नाही, तर कळेल का मग त्याला? नाही। तसं चेतन म्हणजे काय, अचेतन म्हणजे काय हे आम्हाला सांगा, कोण म्हणतो? पूर्व पक्षी। आता काय सांगितलं सांगणारे सिद्धांती? चेतन कोण आहे, अचेतन कोण आहे। चेतन आणि अचेतन हे सांगितल्यानंतर पूर्व पक्षाच्या लक्षात येईल काय? चेतनाच्या ठिकाणी अचेतन कल्पित आहे। बर, चेतनाच्या ठिकाणी अचेतन कल्पित आहे प्रमाणाने सांगितलं। हे सुद्धा कशाकरिता सांगितलं? हा उपोद्घात कशासाठी केला? मायेचं स्वरूप काय आहे, मायेचं लक्षण काय आहे आणि मायेविषयी प्रमाण काय आहे हे मुख्य सांगायचं आहे। त्याकरिता हा मध्ये उपोद्घात केला। पण त्या उपोद्घात करतानाच पुन्हा पूर्व पक्षाला शंका आली की चेतन म्हणजे काय आणि अचेतन म्हणजे काय, आणि म्हणून आता चेतन अचेतनाची व्याख्या सांगतात ग्रंथकार समाधानात। बघा, समाधान सापडलं का? नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य परमानंद अद्वय ऐसा जो ब्रह्म है सो चेतन कहा जावे है। सापडलं? चेतन म्हणजे कोण? तर ब्रह्म चेतन आहे। कसा आहे ते ब्रह्म? नित्य आहे, शुद्ध, शुद्ध म्हणजे माया इत्यादी उपाधीने रहित, बुद्ध म्हणजे ज्ञान स्वरूप, मुक्त आहे हमेशा, सत्य म्हणजे त्रिकालाबाधित आहे, परमानंद म्हणजे निरतिशय आनंद स्वरूप आहे, अद्वय म्हणजे द्वैत रहित आहे। असं जे ब्रह्म, त्या ब्रह्मालाच आम्ही काय म्हणतो म्हणे? चेतन। सो ब्रह्म, ऐसा जो ब्रह्म है सो चेतन कहा जावे है। लागला अर्थ? और अज्ञान ते आदि लेके, आता अचेतन म्हणजे काय हे सांगतात। तर ब्रह्म झालं,
तर ब्रह्माला सोडून याचे यावत जे काय असेल ते सर्व काय आहे? अज्ञानाचं कार्य. अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य ते अचेतन आहे हे सांगायचं. और अज्ञान ते आदिलेके म्हणजे अज्ञान इत्यादिकापासून पुढचं सारं आदिलेके जितनाक काय अज्ञान ते आदिलेके जितनाक जड समूह आहे म्हणजे जेवढा काही जड प्रपंच आहे की नाही सो अचेतन कया जावे त्याला काय म्हणायचं? अचेतन. ठीक. जड समूह. अब ता ब्रह्म के नित्यादिक सप्त विशेषणों का फल तथा तीनों विषय श्रुति प्रमाण कथन करे है. बघा ता ब्रह्म के ब्रह्माचे इथे विशेषण सांगितले ना 7. कोण कोण? नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, सत्य, परमानंद, अद्वय. कि झाले 7. मग ता ब्रह्म के नित्याधिक सप्त विशेषणों का फल म्हणजे असं का म्हटलं जातं ब्रह्माला नित्य आहे म्हणून? ब्रह्म शुद्ध आहे असं का म्हटलं जातं? ब्रह्मबुद्ध आहे असं का म्हटलं जातं? ते सांगायचं म्हणजे त्याचं फल झालं. सप्त विशेषणों का फल तथा तीनों विषय श्रुती प्रमाण कथन करे है. पुन्हा श्रुती सांगायची की ब्रह्माला नित्य म्हटलेलं आहे का श्रुती प्रमाण आहे. ब्रह्म शुद्ध आहे का? श्रुती प्रमाण आहे. ब्रह्मबुद्ध आहे म्हणजे का? श्रुती प्रमाण आहे हेही सांगायचं. तथा तीनों विषय श्रुती प्रमाण कथन करे. लागलं तहा त्यामध्ये ब्रह्म विषय ब्रह्माच्या ठिकाणी वास्तवती कोई भी अनात्म वस्तू का तादात्म्य नाही है. खऱ्या अर्थाने पाहिलं तर कोणत्याच अनात्म वस्तूचं तादात्म्य नाही. कुठं? ब्रह्माच्या ठिकाणी. कारण प्रत्येक वस्तूचं तादात्म्य कुठं असतं? स्वतःच्या ठिकाणी असतं. कळलं? ब्रह्मविषय वास्तवते है की नाही. आता ब्रह्माच्या ठिकाणी समस्त जगत कल्पित आहे आणि कल्पित वस्तू अधिष्ठानानं अतिरिक्त नसते. या रूपाने भलं तादात्म्य मानलं तर ते तादात्म्य सुद्धा आद्यासिकच आहे, कल्पितच आहे. वस्तुतः तादात्म्य नाही आहे कोणत्याच वस्तूचं. कुठं? ब्रह्माच्या ठिकाणी. ता ब्रह्मविषय वास्तवते कोई भी अनात्म वस्तू का तादात्म्य नहीं है. तथापि तरी पण भ्रांती करके ता ब्रह्म विषय भ्रांती करके म्हणजे भ्रमाने त्या ब्रह्माच्या ठिकाणी अनात्म वस्तू का तादात्म्य प्रतीत होवे. अनात्म वस्तूचं तादात्म्य प्रतीतीला येतं. कुठं? ब्रह्माच्या ठिकाणी. उदाहरण देह. तुमचा आमचा स्थूल देह आत्मा आहे का अनात्मा आहे? अनात्मा आहे. पण आपल्याला ब्रह्माहून भिन्न वाटतो का हा देह? आत्म्याहून भिन्न वाटतो का? आपल्याला आपलं स्वरूप वाटतं? आपलं स्वरूपच वाटतं. आपलं स्वरूप वस्तुतः काय आहे? आत्मा आहे, ब्रह्म आहे की नाही. परंतु देहाला धरूनच आपण सारं बोलतो. याचा अर्थ देहाबरोबर तादात्म्य झालं आहे आत्म्याचं. पण ते तादात्म्य कसं आहे? भ्रांती सिद्ध आहे, वस्तुता नाही, भ्रमाने. कळलं की नाही? हा. तथापि भ्रांती करके म्हणजे भ्रमाने ता ब्रह्म विषय ब्रह्माच्या ठिकाणी अनात्म वस्तू का तादात्म्य प्रतीत होवे आहे. लागली पंक्ती. ता भ्रांती सिद्ध तादात्म्यकू ते नित्याधिक विशेषण निवृत्त करे है. ब्रह्माला नित्य म्हटलं याचा अर्थ देहाधिक ब्रह्म नाहीये. कारण देह कसा आहे? अनित्य. आणि ब्रह्म आहे नित्य. याचा अर्थ अनित्य वस्तू स्वरूप ब्रह्म नाही. म्हणजे अनित्य वस्तू बरोबर देहाधिकाबरोबर ब्रह्माचं तादात्म्य नाही. ब्रह्म नित्य ह्या म्हणण्यातून काय सिद्ध होतं? काय फल निघतं? की ब्रह्माबरोबर कोणत्याही अनात्म वस्तूचं तादात्म्य नाही हे सिद्ध होतं. लक्षात येऊ राहिली पंक्ती. तथापि भ्रांती करके ता ब्रह्म विषय अनात्म वस्तू का तादात्म्य प्रतीत होवे. ता भ्रांती सिद्ध तादात्म्य को त्या भ्रमाने सिद्ध जे तादात्म्य आहे त्या तादात्म्याला ते नित्याधिक विशेषण निवृत्त करे हे. नित्याधिक विशेषण काय करतात? निवृत्त करतात. कशाला? तादात्म्याला. कशाच्या तादात्म्याला? भ्रांती सिद्ध अनात्म पदार्थाच्या तादात्म्याला. ताके विषय भी कार्य प्रपंच के तादात्म्य को नित्य विशेषण निवृत्त करे. त्याच्यामध्ये देखील कार्य प्रपंच देहाधिक प्रपंच त्याचंही तादात्म्य वाटतं आत्म्याच्या ठिकाणी. त्या तादात्म्याची निवृत्ती करतो शब्द कोणता? नित्य.
ताके विषय भी कार्य प्रपंच के तादात्म्य को नित्य यह विशेषण निवृत्त कर रहे हैं. लागला अर्थ. सो ब्रह्म का नित्यपणा. आता ब्रह्म नित्य आहे म्हणजे ठीक आहे, नित्यपदाचं प्रयोजन कळालं, अर्थात नित्यपदाचं फल कळालं. काय झालं नित्यपदाचं फल? की कार्यप्रपंच जेवढा आहे तो अनित्य आहे. याचा अर्थ कार्यप्रपंच म्हणजे ब्रह्म नाही, कारण ब्रह्म नित्य आहे. आणि कार्यप्रपंच म्हणजे भूतभौतिक प्रपंच, हा कार्यप्रपंच आहे, उत्पन्न होणारा आहे, अर्थात अनित्य आहे. कारण जे जे कार्य असतं ते अनित्य असतं आणि ब्रह्म तर नित्य आहे. याचा अर्थ नित्य असणाऱ्या ब्रह्माच्या ठिकाणी कार्यप्रपंचाचा अभेद होऊ शकत नाही. तात्पर्य काय? कार्यप्रपंच अर्थात द्याधिक हे आत्मा होऊ शकत नाही. कळलं? मग कार्यप्रपंचाचं जे तादात्म्य, त्या तादात्म्याची निवृत्ती झाली कोणतं पद दिल्याने? नित्य हे पद दिल्याने. ठीक. पण आता प्रश्न उपस्थित होतो की म्हणे का ब्रह्म नित्य आहे की नाही? नित्य पदाचं प्रयोजन कळालं, पण ब्रह्म नित्य आहे हे तुम्ही जे बोलता याला प्रमाण काय? तर सांगतायत. सो ब्रह्म का नित्यपणा आकाशवत सर्वगतश्च नित्य, ही श्रुती आहे. आकाश जसं नित्य आहे, सर्वगत आहे, त्याप्रमाणे चेतन रूप ब्रह्म सुद्धा सर्वगत सर्वत्र व्यापक असून नित्य आहे. या श्रुतीने नित्यत्व सांगितलं की नाही? तर नित्यत्वाची सिद्धी झाली. आहे की नाही? एक तक्ता तयार करायचा, आहे की नाही? जसं नित्य पद दिलं, 7 विशेषणे एका खाली एक लिहायचे. नित्य, शुद्ध, त्याच्या खाली बुद्ध, एका लाईनीत एका कॉलम मध्ये. मग त्याच्या पुढं त्याचं प्रयोजन लिहायचं की नित्य पद दिल्याचं प्रयोजन काय? एका शब्दात काय? कार्यप्रपंचाच्या तादात्म्याची निवृत्ती नित्यपद दिल्यामुळे. तसं प्रत्येक पदाचं प्रयोजन येईल. आणि मग त्याच्या पुढच्या कॉलम मध्ये काय लिहायचं? प्रमाण, श्रुती प्रमाण. मग तिथं श्रुती येईल पहिल्या कॉलम मध्ये काय? आकाशवत सर्वगतश्च नित्य. ठीक आहे ना? या अभ्यास करण्याच्या पद्धती आहे, तशी मेहनत घेतली पाहिजे, केलं पाहिजे. आहे की नाही? व्याख्या लिहिण्यासाठी अजून वही कोणीच केली नसेल, केली आहे का? चला. आकाशवत सर्वगतश्च नित्य. लागलं? अभ्यास करायसाठी हे न केलं प्रकारे केलं पाहिजे. किती वेळेस वाचता पाठ झाल्यावर ग्रंथाला तर डायरेक्ट इथं येताना पुन्हा घेऊन यायचं. मग अशाने अभ्यास होणार आहे का? नाही होणार. स्वप्न सुद्धा पडली पाहिजे. कशाचे? तत्वानुसंधानाचेच. काय व्याख्या केली, याची व्याख्या काय, त्याची व्याख्या काय, ते पद कशासाठी दिलं, कळलं की नाही? आकाशवत सर्वगतश्च नित्य. शास्त्राकरिता वेड व्हावं लागतं. कोणत्याही गोष्टीकरिता, ज्या गोष्टीसाठी जी गोष्ट तुम्हाला हस्तगत करायची आहे तिच्यासाठी जोपर्यंत तुम्ही वेड होत नाही तोपर्यंत ती तुमच्या हाताला लागणार नाही. मग ती लक्ष्मी असो का सरस्वती असो. हा, धन सुद्धा जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला आळस करून चालणार नाही. दुकान उघडायची आहे, वेळ आहे 10 वाजता, उघडतो 1 वाजता. झोप यायला लागली, संध्याकाळी 8 वाजता बंद करायची वेळ, 4 वाजताच बंद करून चालला. गिराईक म्हणून आहे काही खरं नाही, आता कधी बंद राहतं, चला दुसऱ्या दुकानात, कोणी येणार नाही तुमच्याकडे. कळलं की नाही? सातत्य, आळस नसला पाहिजे, त्याच्या मागं लागावं लागतं. तसं अभ्यासाचं असंच आहे. जर आपल्याला पाहिजे आहे ना विद्या, तर रात्रंदिवस त्याच्यात काय तत्पर झालं पाहिजे. हा, दुसऱ्याने असं हलवलं पाहिजे माणसाला, अरे भाऊ चाल ना, घंटी वाजली, जेवायला जायचं नाही तुला, तरी सुद्धा ते मन सुटलं नाही पाहिजे. कळलं की नाही? गुळ असतो गुळ, आणि त्या गुळाला चिटकती कोण? मुंगी नाही, मुंगळा. त्याला बाजूला करताना जर काढायचा प्रयत्न केला तुटत होतो, पण सोडत नाही, एवढं चिटकावं लागत, तेव्हा विद्या हस्तगत होते. कळलं? चला. आकाशवत सर्वगतश्च नित्य इत्यादि श्रुती प्रमाण के ही सिद्ध है ना. सॉरी, बघा वाचतात थोडी गडबड झाली, गडबड होती. इत्यादि श्रुती प्रमाण के ही नाही, असं नाही वाचायचं. इत्यादि श्रुती प्रमाण करके ही सिद्ध है, म्हणजे इत्यादि श्रुती प्रमाणावरून सिद्ध आहे. और कार्य प्रपंच के धर्मों के तादात्म्य को. आता कार्यप्रपंचाचे जे धर्म आहेत, समजा कार्यप्रपंच घेतला उदाहरणार्थ देह, तर देह शुद्ध आहे का शुद्ध आहे? अशुद्ध आहे. अशुद्ध आहे का अशुद्धच आहे? अशुद्धच आहे. कधीच शुद्ध होऊ शकत नाही देह. मग तुम्ही किती वेळ जरी आंघोळ केलं तरी शुद्ध होत नाही. तो म्हणायला होतं फक्त शुद्ध झालं म्हणून, ठीक आहे की नाही? अशुद्धच आहे. आणि ब्रह्म कसं आहे? शुद्ध आहे. याचा अर्थ कार्यप्रपंचाच्या ठिकाणी जे अशुद्ध इत्यादी धर्म आहे त्या धर्माहून रहित आहे कोण? ब्रह्म. हे कळलं, पण केव्हा?
ब्रह्माला दिलेल्या दुसऱ्या विशेषणाने. ब्रह्माला दुसरं विशेषण दिलं कोणतं? शुद्ध. नित्य झालं त्याच्यानंतर शुद्ध. और ता कार्य प्रपंच के धर्मों के तादात्म्य को शुद्ध यह विशेषण निवृत्त करे है. लागला अर्थ. सो ब्रह्म का शुद्धपणा म्हणजे याच्याकरिता प्रमाण काय? तर श्रुती. अस्त्रा काय? अस्ना अस्नाविरम शुद्धम अपाप विद्धम इत्यादी श्रुती प्रमाण करके ही सिद्ध है. अस्नाविरम गेलाय श्रुतीमध्ये, आठवतं कुठं? केन मध्ये काही ईशामध्ये. अस्नाविरम आहे की नाही? अस्नाविरम म्हणजे शिरारहित आहे ब्रह्म, शुद्ध आहे. अपाप विद्धम पाप रहित आहे. ठीक आहे, स्नायू रहित आहे. इत्यादि श्रुति प्रमाण करके ही सिद्ध है. तहा राग द्वेषादिक विचार होते जो रहितपणा है यही ता ब्रह्म विषय शुद्धपणा है की नाही? राग द्वेषादिक विकाराने रहित असणं म्हणजेच काय? शुद्ध असणं. आणि ब्रह्माच्या ठिकाणी काय? कुणाविषयी देखील राग द्वेषादिक नाही आहे. राग द्वेषादिक विकार होते जो रहितपणा है यही ता ब्रह्म विषय शुद्धपणा है. लागलं. और कारणभूत अज्ञान के तादात्म्य को बुद्ध यह विशेषण निवृत्त करे. बघा, शुद्धच्या नंतर विशेषण आलंय ब्रह्माचं कोणतं? बुद्ध. बुद्धपणाने कशाची निवृत्ती होते? कारणभूत जे अज्ञान. कारणभूत म्हणजे प्रपंचाचं कारण स्वरूप जे अज्ञान, त्या अज्ञान के तादात्म्य को बुद्ध यह विशेषण निवृत्त करे. ब्रह्माला बुद्ध म्हटलं याचा अर्थ अज्ञानाचं तादात्म्य ब्रह्माच्या ठिकाणी नाही. कारण अज्ञान कसं आहे? बुद्ध आहे म्हणजे ज्ञान स्वरूप आहे का? नाही आहे. आणि ब्रह्म कसं आहे? ज्ञान स्वरूप आहे. अर्थात अज्ञानाचं तादात्म्य सुटलं. कारणभूत अज्ञान के तादात्म्य को बुद्ध यह विशेषण निवृत्त करे. ता सर्वदा एक रस ज्ञान रूप ता का नाम बुद्धपणा आहे. बुद्धपणा म्हणजे काय? सर्वदा हमेशा एक रस रूपाने जे ज्ञान स्वरूप आहे त्याला म्हणायचं बुद्ध. ब्रह्म कसं आहे? अखंड एक रस रूपाने ज्ञान स्वरूप आहे की नाही? ज्ञान ही त्याचा गुण नाही आहे. गुण असता तर कधी गेला असता, कधी आला असता. पण ज्ञान हे त्याच्यापासून कधीच जात नाही. ज्ञान कारण का? ते ज्ञान स्वरूप आहे. ता सर्वदा एक रस ज्ञान रूप ता का नाम बुद्धपणा है. लागलं. सो ब्रह्म का बुद्धपणा. आता म्हणे का ब्रह्म बुद्ध आहे, याविषयी प्रमाण काय? तर प्रमाण दिल्या जात आहे श्रुतीचं. काय श्रुती? प्रज्ञान घन. प्रज्ञान घन म्हणजे ज्ञान स्वरूप ब्रह्म आहे. सो ब्रह्म का बुद्धपणा प्रज्ञान घन इत्यादि श्रुति प्रमाण करके ही सिद्ध है. लागला अर्थ. चला. और अज्ञानकृत आवरणादिकों के तादात्म्य को मुक्त यह विशेषण निवृत्त करे. आता ब्रह्माकरिता जे 7 विशेषण दिले होते त्यापैकी पुढचं विशेषण कोणतं आहे? मुक्त. तर मुक्त पदाने कशाची निवृत्ती होते हो? तर सांगतायत अज्ञानकृत आवरणादिको की तादात्म्य को. अज्ञानाचं कार्य काय? आवरण. तर आवरणाचं जे तादात्म्य त्याची निवृत्ती होते कोणत्या विशेषणाने? मुक्त. आहे की नाही? कारण बद्ध तो असतो जो आवरणाने युक्त असतो. आणि ब्रह्म कसं आहे? मुक्त आहे. याचा अर्थ आवरण, अज्ञानाचं कार्य जे आवरण त्याचं तादात्म्य नाही. कुठं? ब्रह्माच्या ठिकाणी. कळलं? हे लक्षात आलं. कोणत्या पदाने? मुक्त ह्या पदाने. और अज्ञानकृत आवरणादिकों के तादात्म्य को मुक्त यह विशेषण निवृत्त करे है. लागलं. तहा बंधते रहितपणे का नाम मुक्तपणा आहे. मुक्तपणा म्हणजे काय? बंधनापासून रहित. मग ब्रह्म कसं आहे? हमेशा बंधनाने रहित आहे, अर्थात मुक्त आहे. सो ब्रह्म का मुक्तपणा. आता ब्रह्म मुक्त आहे याकरिता प्रमाण श्रुतीचं. कोणती श्रुती दिल्या जात आहे? सो ब्रह्म का मुक्तपणा विमुक्तश्च विमुच्यते इत्यादि श्रुति प्रमाण करके ही सिद्ध है. विमुक्तश्च विमुच्यते. मुक्त ही है, वही मुक्त होता है. ठीक है ना? ये बात श्रुति है. और आता पुढचं विशेषण कोणतं? सत्य. सत्य विशेषण आलं की नाही पुढं? त्याच्याविषयी आता बोलतात. और मिथ्यापणे को सत्य विशेषण निवृत्त करे है. ब्रह्म सत्य आहे असं म्हटलं ना, त्याच्यामुळे काय झालं की ब्रह्म मिथ्या नाही, म्हणजे मिथ्यापणाची निवृत्ती झाली. कोणत्या पदाने? सत्य पदाने.
मिथ्यापणे को सत्य यह विशेषण निवृत्त करे. आता कशाला म्हणतात सत्य सांगतात. तहा तीन काल विषय जा का बाद नहीं होवे सो सत्य कया जावे है. तिन्ही कालामध्ये ज्याचा बाद होत नाही त्याला म्हणतात काय? सत्य. ब्रह्म कसं आहे? सत्य आहे. आणि जगत कसं आहे? मिथ्या. का? त्याचा बाद होतो. ब्रह्मज्ञानाने बाद होतो. मग तिन्ही कालात अबाधित नाही आहे जगत, म्हणून जगत मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य आहे. ता तीन काल विषय जा का बाद ही होवे है सो सत्य कहा जावे है. लागलं? तीन काल विषय जा का बाद नहीं होवे है सो सत्य कहा जावे है. ठीक. और ब्रह्म का सत्यपणा आणि ब्रह्म सत्य आहे याविषयी प्रमाण काय? प्रमाण दिल्या जाऊ राहिलं. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, अनंत स्वरूप ब्रह्म आहे. सदैव सौम्य इदम अग्रे आसीत. सदैव सौम्य इदम अग्रे आसीत. हे सौम्य इदम म्हणजे जगत उत्पन्न होण्याच्या अगोदर हे सर्व काय होतं? सत्य स्वरूपच होतं, म्हणजे ब्रह्मस्वरूपच होतं. असा सदैव सौम्य इदम अग्रे आसीत इत्यादि श्रुती प्रमाण करके ही सिद्ध है. और आनंद यह विशेषण ता ब्रह्म के पुरुषार्थपणे को कथन करे है. ब्रह्म आनंद आहे, आनंद स्वरूप आहे. याच्यावरून काय सिद्ध होतं? पुरुषार्थपणा आहे. कारण मनुष्य प्राप्त करतो दुःखाला आणि दुःखयुक्त वस्तूला का आनंद स्वरूप वस्तूला प्राप्त करतो? आनंद स्वरूप वस्तूच्याच प्राप्तीकरिता प्रयत्न करत असतो. ब्रह्म हे आनंद स्वरूप आहे. अर्थात आनंद स्वरूप ब्रह्म हे सिद्ध म्हटल्याने पुरुषार्थपणा सिद्ध होतो. अर्थात पुरुषाला प्राप्त करून घेण्याला योग्य आहे कोण? ब्रह्म. और आनंद यह विशेषणता ब्रह्म के पुरुषार्थपणे को कथन करे है. सो ब्रह्म की आनंद रूपता. ब्रह्म आनंद स्वरूप आहे याकरिता प्रमाण आनंदो ब्रह्म इति व्यजानात विज्ञानम आनंदम ब्रह्म ही श्रुती आहे. आनंद ब्रह्म इति व्यजानात. आनंद स्वरूपच ब्रह्म आहे असं जाणावं. विज्ञानम आनंदम ब्रह्म. विज्ञान स्वरूप आनंद स्वरूप ब्रह्म आहे. ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप ब्रह्म आहे. इत्यादि श्रुती प्रमाण करके ही सिद्ध है. अर्थात ब्रह्माची आनंद रूपता इत्यादी प्रमाणाने सिद्ध आहे. और अद्वय हे शेवटचं विशेषण आहे ना, अद्वय. बरोबर आहे ना? और अद्वय विशेषण ता ब्रह्म की अखंड एक रसता को कथन करे है. ब्रह्म अद्वय आहे म्हणजे काय? अखंड एक रस आहे. अर्थात त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद नाही. तहा नहीं विद्यमान है द्वैत जिस विषय ता का नाम अद्वय है. अद्वय शब्दाची व्याख्या. नहीं विद्यमान है द्वैत जिस विषय म्हणजे विद्यमान नाही द्वैत ज्या ठिकाणी त्याला म्हणतात काय? अद्वय. नहीं विद्यमान है द्वैत जिस विषय ता का नाम अद्वैत है, अद्वय है. अर्थात भेदवादियों ने कल्पना करे पंच भेद है, तीनों ते रहित का नाम अद्वय है. भेदवादी लोक जो आहे त्यांनी 5 प्रकारचे भेद सांगितलेले आहे आणि त्या 5ही प्रकारच्या भेदाने रहित आहे कोण? ब्रह्म. भेदवादियों ने कल्पना करे जे पंचभेद है तीनों ते रहित का नाम अद्वय है. लागला अर्थ? ते पंचभेद ये है कौन कौन? जीवों का परस्पर भेद नंबर 1. जीव जीवाचा परस्परामध्ये भेद आहे की नाही? मानला जातो ना व्यवहारात. हा पहिला भेद झाला आहे की नाही? देवदत्त यज्ञदत्त नाही, यज्ञदत्त देवदत्त नाही. अर्थात दोघांचा परस्पर काय झाला? भेद. कोणता भेद आहे तो? जीवांचा परस्पर भेद. जीवों का परस्पर भेद. दुसरा जीव ईश्वर दोनों का परस्पर भेद. जीव आणि ईश्वराचा भेद. घटाधिक जड़ पदार्थों का भेद म्हणजे जड़ जड़ाचा भेद. ईश्वर का तथा जड़ जगत का परस्पर भेद. ईश्वराचा आणि जड़ जगताचा भेद. आणि जीव का तथा जड़ जगत का परस्पर भेद. जीव जड़ाचा भेद याला म्हणायचं. जीव का तथा जड़ जगत का परस्पर भेद. इस प्रकार जीव ईश्वरादि रूप प्रतियोगी के भेद करके ते भेद पंच प्रकार के होवे आहे. अशा रीतीने एखाद्या भेदामध्ये प्रतियोगी मानलं जीवाला, कुठं प्रतियोगी झाला? ईश्वर. तर जीव ईश्वर आदि रूप प्रतियोगियों के भेद करके प्रतियोगींचा भेद असल्यामुळे ते भेद पंच प्रकार के होवे आहे. ते भेद किती प्रकार झाले? 5 प्रकारचे. ते सर्व भेद कल्पित आहे. सर्व भेद कल्पित आहे.
या ते तीन पंचभेदोते जो रहितपणा ब्रह्मविषय संभव्य है त्यालाच अद्वय म्हणायचं. अशा रीतीने त्या 5 भेदाने रहितपणा ब्रह्माच्या ठिकाणी आहे म्हणून ब्रह्माला काय म्हटलं गेलं? अद्वय. किंवा आणखीन दुसऱ्या रीतीने 3 भेद सांगितले जातात. अथवा सजातीय भेद, विजातीय भेद, स्वगत भेद. इन 3 भेदों ते जो रहित होवे ता का नाम अद्वय है. या 3 भेदाने जो रहित असतो त्याला काय म्हणायचं? अद्वय. कोण कोण 3 भेद? सजातीय भेद. सजातीय भेद म्हणजे 2 समान जातीय पदार्थातला भेद. जसा समान जातीय आहे की नाही त्याला सजातीय भेद म्हणतात. जसं एक आंब्याचं झाड आहे, एक जांभळीचं झाड आहे की नाही. दोघांची जाती भिन्न भिन्न आहे, भिन्न आहेत दोघं, तरी पण तो भेद कसा आहे मग? सजातीय. दोघांची जाती भिन्न आहे म्हणजे पोट जाती भिन्न आहे, मुख्य जाती एकच आहे. मुख्य जाती म्हणजे वृक्षत्व जाती. वृक्षत्व आंब्यातही आहे, वृक्षत्व बाभळीतही आहे, तरी पण दोघं भिन्न भिन्न आहे. याला म्हणायचं सजातीय भेद आहे की नाही. आणि विजातीय भेद म्हणजे असे 2 पदार्थ की त्यांची जाती भिन्न भिन्न आहे. उदाहरणार्थ वृक्ष आणि घट यांच्यात भेद आहे. कोणता? विजातीय. का बरं? वृक्षामध्ये जाती आहे वृक्षत्व, घटामध्ये जाती आहे घटत्व, भिन्न भिन्न आहे. विजातीय भेद. आणि स्वगत भेद म्हणजे वस्तूच्या अवयवातला भेद. जसं वृक्ष आहे तर पान, फुलं, फळ, शाखा वेगवेगळे आहेत. सजातीय भेद आहे तो. ब्रह्माच्या ठिकाणी या तिन्हीपैकी कोणताच भेद नाही. स्वगत सजातीय भेद, विजातीय भेद, स्वगत भेद या तिन्हीपैकी कोणताही भेद ब्रह्माच्या ठिकाणी नाही. ब्रह्माच्या ठिकाणी स्वगत भेद का नाही? ब्रह्माला ब्रह्म सावयव नाही म्हणून स्वगत भेद नाही. विजातीय भेद का नाही? ब्रह्माहून भिन्न दुसरं काही नाहीच, प्रतियोगीच नाही दुसरा, म्हणून विजातीय भेद नाही. बर म्हणे मग असं करू, सजातीय भेद मानू. सजातीय भेद आहे का? नाही. का? ब्रह्मासारखं दुसरं कोणी त्याच्यासारखं असतं तर ब्रह्मत्व जाती दोघा ठिकाणी एक मानली असती, सजातीय भेद झाला असता. असं नाही आहे. म्हणून 3 प्रकारचा भेद ब्रह्माच्या ठिकाणी नाही. इन 3 भेदों ते जो रहित होवे, या 3 भेदाने जो रहित असतो ता का नाम अद्वय आहे. सो ब्रह्म की अद्वय रूपता. म्हणजे ब्रह्म अद्वय आहे याच्याविषयी प्रमाण काय? तर प्रमाण एकम एव अद्वितीयम ही श्रुती आहे. एकच एक अद्वितीय ब्रह्म आहे श्रुती. इत्यादि श्रुती प्रमाण करके ही सिद्ध है. लागला अर्थ? बास. पुढचा विचार. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.